मुलांना ममतेनं वागवा, पण लाडावून ठेवू नका. बऱ्याचदा आपण एक तर मुलांचे खूप लाड करतो किंवा मुलांशी खूप कडक वागतो, किंवा आई आणि वडिलांपैकी एखाद्या वेळेस वडील खूप लाड करतात, आई शिस्तीमध्ये ठेवते. तर असं न करता मुलांना ममता द्यायची आहे, मुलांचे लाड करायचे नाहीत. आता ममता आणि लाडचा फरक कसा समजायचा? दोन्ही ठिकाणी प्रेम आहे. ममतेमध्ये पण प्रेम आहे, लाडमध्ये पण प्रेम आहे. पण ममतेमध्ये प्रेम सम्यक आहे, बॅलन्स आहे, आणि लाडमध्ये अतिप्रेम आहे. तुम्हाला कळतं आहे की मुलगा चुकतो आहे, तर चुकल्यानंतर त्याला प्रेमाने बोलणं, त्याला थांबवणं, त्याला सांगणं की बेटा हे नियमाला धरून नाही, याला आपण म्हणूया की ममता. त्याला प्रेम द्यायचं आहे, त्याच्याशी प्रेम करायचं आहे, पण ते प्रेम अति होता कामा नये किंवा कमी होता कामा नये. ज्या ठिकाणी ते प्रेम बॅलन्स असतं त्याला आपण ममता असं म्हणू. आवश्यक ते प्रेम मुलाला द्यायचं आहे, त्याचा अधिकार आहे, आणि ते तुमचाही तो स्वभाव असला पाहिजे. पण ते प्रेम जेव्हा अति होतं, आपल्याला जाणवतं बघा, काही चुका तुमचं मन स्वीकारत नाही. तो चुकला असेल तर त्याला त्या ठिकाणी त्याच्या चुकांची जाणीव करून देणं तुमचं काम आहे. प्रसंगी त्याला कडक वागणं, त्याला कडक शब्दात समजावून सांगणं, त्याला परिणामांची जाणीव करून देणं, याला आपण ममता म्हणू. म्हणजे अति लाड याला आपण अति प्रेम शब्द वापरू, आणि ममतेला बॅलन्स प्रेम शब्द वापरू. तुम्ही जर बॅलन्समध्ये मुलांशी प्रेम केलं, आणि जे आवश्यकच आहे, तर मुलांना ममतेनं वागवायचं आहे, त्यांचे लाड करू नका.